ससा आणि कावळा यांची गोष्ट एकदा जंगलात घडली होती. एक चतुर कावळा आणि एक भोळा ससा एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघेही नेहमी एकमेकांच्या घरी जात येत असत आणि वेळ घालवत असत. मात्र कावळा हुशार आणि चलाख होता, तर ससा काहीसा भोळसट आणि मनमिळावू होता. एके दिवशी कावळा सशाकडे गेला आणि म्हणाला, ससा, तुझ्या घरी आलं की मला फार मजा येते. पण आता मला नवीन काहीतरी करायचंय. चल, आपण शर्यत लावूया. ससा हसत म्हणाला, कावळा, शर्यत तुझ्याशी? तुझं उडणं वेगळं आणि माझं धावणं वेगळं. यात कसा फायदा होईल? कावळा हसत म्हणाला, अरे ससा, तू जड मनाचा आहेस. मी एक योजना आखली आहे. आपण शर्यत लावू, पण ती जमिनीवर धावण्याचीच असेल. मी चालतच धावणार आहे. तुला जिंकता येईल असं वाटतं तर शर्यतीला सुरुवात करूया. ससा कावळ्याच्या बोलण्याला भुलला आणि शर्यतीसाठी तयार झाला. ठरल्याप्रमाणे जंगलातील एका ठराविक ठिकाणापासून ते एका झाडापर्यंत ही शर्यत होती. शर्यतीला सुरुवात झाली. ससा झपाझप धावू लागला आणि कावळा हळूहळू चालू लागला. थोडं अंतर गेल्यावर ससा विचार करू लागला, कावळा तर खूप मागे आहे. त्याचं चालणं खूपच संथ आहे. मी काही वेळ झोप घेऊ शकतो. म्हणून तो एका झाडाखाली बसला आणि गाढ झोपून गेला. दरम्यान कावळा चालत चालत सशाजवळ पोहोचला आणि त्याला झोपलेलं पाहिलं. त्याने तात्काळ संधी साधली. चालण्याच्या ऐवजी तो उडाला आणि सरळ धावपळ करून झाडापर्यंत पोहोचला. ससा जागा झाला तेव्हा तो घाबरून उठला. त्याने जोरात धावण्यास सुरुवात केली, पण जेव्हा तो झाडापर्यंत पोहोचला तेव्हा कावळा तिथे अगोदरच पोहोचलेला होता आणि त्याचं हसत स्वागत करत होता. कावळा सशाला म्हणाला, ससा, तुला खरंच वाटलं होतं की तू झोप घेतल्यावर शर्यत जिंकशील? ज्या गोष्टीत चालाखी, प्रयत्न आणि सातत्य आवश्यक असतं, तिथे कधीच आळशीपणा करू नकोस. सशाला आपली चूक लक्षात आली आणि त्याने मान्य केलं की आळशीपणा केल्यामुळेच त्याचं नुकसान झालं. तात्पर्य मेहनत आणि सातत्य यश मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात.